दादा तू खाली जेवायला नाही आला म्हणून ताट घेऊन वरती आले। तुला माहितीये ना, तू नाही जेवलास तर घरातल्या कोणाच्याच घशाखाली घास नाही उतरणार। जेवून घे ना। नाही, भूक नाही मला, तुम्ही जेवून घ्या। दादा मला कळतंय की आज आपल्यासाठी किती आनंदाचा दिवस आहे ते। 2 तासापूर्वी घरातली माणसं केवढी खुश होती, पण दादा बघ की आज कधी नव्हे ते ना, त्या तेजोक्काच्या बातमीमुळे मी दुपारचं जेवण बी नीट जेवले नाही। आता माझ्या पोटाचं काय हाल होत असेल आता तूच विचार कर। आता तू नाही जेवलास तर मला बी उपाशी राहावं लागेल ना, त्यामुळे थोडंसं खा की। हा माझ्यासाठी दादा मी तुझी सगळ्यात लाडकी बहीण आहे ना, तू मला कशालाच नाही म्हणत नाही, मग आता असं का वागतोय? धर ना, घेऊन घे। ठीक आहे, नको खाऊस, मग इथून पुढे आमची काळजी करायची नाही। जेवून घ्या, लवकर झोपा, उन्हात जाऊ नको, पावसात जाऊ नको, अभ्यास कर, असं काय सांगायचं नाही। तू आमचं ऐकणार नाहीयेस ना, आम्ही पण तुझं ऐकणार नाही। आणि हा, ह्यांनी जरी ऐकलं ना तरी मी अजिबात ऐकणार नाही।